धमकीच्या चिठ्ठ्या आणि अघोरी प्रकारांचा छळ. अंधश्रद्धेला झुकणार नाही, सरपंच पल्लवी पोवार यांचा निर्धार. तारदाळच्या महिला सरपंच सौ पल्लवी पोवार व त्यांचे पती रणजित पोवार यांना गेल्या 1.5-2 वर्षात 3 ते 4 वेळा धमकीची चिठ्ठ्या टाकून मानसिक त्रास देण्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सकाळी घरातील बाथरूमच्या खिडकीमधून टाकलेल्या चिठ्ठीत 9 मेची रात्र बघणार नाही, अचानक अटॅक, ॲक्सिडेंट किंवा आत्महत्या यापैकी एक घडणार, अशा थेट जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने केवळ धमक्याच नाहीत तर घरात अंधश्रद्धा पसरवणाऱ्या वस्तूही टाकल्या. मागील काही दिवसापूर्वी बाथरूमच्या खिडकीतून लिंबू, मिरची, केस, कुंकू टाकण्यात आले होते, तर घराच्या मागील बाजूस हळद कुंकू लावलेला नारळही आढळला. चिठ्ठीत गेल्यावेळी सांगितलेले 60 दिवस 9 मेला पूर्ण होणार. बायकोच्या जीवावर पळतोस, तिलाच पहिला संपवण्याचं ठरवलंय, असा वैयक्तिक व मानसिक दबाव आणणारा मजकूर आहे. या सततच्या त्रासावर सरपंच पल्लवी पोवार व रणजित पोवार यांनी ठाम भूमिका मांडली. अशा माथेफिरूंच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. आमचे काम पूर्ण जोमाने सुरूच राहील. अंधश्रद्धेला बळी न पडता मानसिकदृष्ट्या सक्षम राहून आम्ही यावर मात करू, असे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. तारदाळवाने महिला सरपंचाचे खच्चीकरण करण्याचा व नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अंधश्रद्धेच्या नावाखाली मानसिक त्रास देणे हा कायद्याने गुन्हा आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.